सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शहजादला अटक करण्यात आली। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात डीसीपी झोन 6 नवनाथ ढवळे यांचं पथक आणि कासार वडवली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। ठाणे पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला झोन 6 पोलिसांकडे सोपवलं। त्यानंतर पुढील चौकशी केली जाते आहे। दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी संशयित आरोपी वारिस अली सलमान आणि मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान प्रत्यक्षदर्शी सुखसागर वरई यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आरोपी हा आता मिळालाय। ठाण्यातील हाय प्रोफाईल सोसायटी म्हणजे हिरानंदानी इस्टेट या भागाच्या पाठीमागे ज्या ठिकाणी लेबर लोकांची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये हा आरोपी लपल्याची माहिती प्राथमिक सूत्रांच्या नुसार पोलिसांना लागली आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी गस्तीने त्या आरोपीचा शोध घेतला आणि तो आरोपी या ठिकाणी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं। मैं कल ड्यूटी करके आया हूँ 8 बजे। मैं देखा हूँ इधर सब पुलिस आगे छप्पा छाप मारा है और रूम पे सब घुसा कि नहीं, वो आदमी मिला कि नहीं, सब इधर उधर सब ढूंढते मिला है। लेकिन उसके बाद दो बजे पकड़ के लेकर मोबाइल लोकेशन सर्च करके बताया उधर झोपड़पट्टी में, उधर से 2 बजे से पकड़ के लेके गया। यहाँ पे जितने लेबर लोग रहते हैं वो लेबर लोग कहाँ से आते हैं? लेबर सब वेस्ट बंगाल का आता है, उधर से आता है। जिसको पकड़ के लेके गए पुलिस वो भी वहाँ का ही है क्या, दूसरे देश का? तो बोल रहा था वेस्ट बंगाल उधर से आया है बस। आरोपी नेमका या ठिकाणी कसा आला, त्याला हे लोकेशन कसं मिळालं, तो इथे त्याच्या कुठल्या नातेवाईकांकडे आला का, की त्याला हे या ठिकाणी येण्याचं कारण नेमकं त्याचं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आता पोलीस तपासामध्ये उघडकीस येतील। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।